चला आपण आता मटकीचा रस्सा करूया बटाटा टाकून। हे बघा मी इथं कांदा टमाटा कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली। हे आपण कुकर ठेवलाय गरम व्हायला। आता आपण याच्यात तेल टाकूया। दोन पळे मी तेल टाकलं। आता आपण याच्यात राई जिरं टाकू, एक चम्मच राई, एक चम्मच जिरं, अर्धा चम्मच। आता आपण याच्यात कढीपत्ता टाकूया। हे बघा मी एक मिरची घेतली अशी मीडियम साईजची कापून। आता आपण याच्यात कांदा टमाटा जास्त दोन्ही पण टाकून आता आपण हे सर्व हलवून कांदा टमाटा मिरची एक टाकली। आता आपण याच्यावर मसाला टाकूया। एक चम्मच तिखट, चटणी, हळद अर्धा चम्मच। आता आपण हे सर्व मसाला कांदा टमाटर मिरची हलवून गॅस गरम फास्ट करू। मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत कापून, साली काढून असे कापायचे। आणि मटकी मोड आलेली मटकी मस्त लागते असे। रस्सा मिक्स करते बटाटा आणि मटकीचा रस्सा अशा पद्धतीने टाकायचं। कुकरमध्ये पटकन होते 3 शिट्टीमध्ये। बघा मटकी टाकली। असं आपण वाफेवर पण करू शकतोय आणि सुकी भाजी पण करू शकतोय मटकीची बटाटे टाकून, पण मी रस्सा करते। आता आपण हे जरा हलवूया सर्व व्यवस्थित। भात जरा चेक करते मी। आता याच्यामध्ये पाणी टाकते। मी 2 ग्लास पाणी टाकलं। आता आपण असं हलवूया। कोथिंबीर कापून टाकते। आता आपण याच्यात कमी शेंगदाण्याचा कूट केलाय, आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया।
3 चम्मच टाकते. कोथिंबीर टाकूया. आपल्याला पाहिजे तर रस्सा आपण पातळ पण करू शकतोय, नाहीतर घट पण करू शकतोय. आता हे 2-3 शिट्टीमध्ये झाला आपला रस्सा तयार. चला आता आपण बघूया आपला रस्सा झालाय का. मटकी बटाटा टाकलाय मी. हे बघा मस्त असा आपला रस्सा मस्त झालाय. अशा पद्धतीनं मटकीचा रस्सा बनवायचा. हे बघा आता आपण वाटाण्याचा कॅटलेस बनवूया. हे बघा हे वाटाणे घेतलेत सोलून, शेंगातले वाटाणे छान असतात. हे मी पाणी ठेवले तापत. हे लसूण आणि मिरचीची पेस्ट चेचून घेतले आणि हे कांदा, बेसन आणि हे पोहे याचा आपण आता कॅटलेस बनवूया. आता हे पाणी आपलं तापतंय. आता ह्याच्यात आपण मीठ टाकायचं. मीठ टाकूया. पाणी चांगलं उसळलं मग आपण वाटाणे ह्याच्यात शिजवून घेऊया. बघा आपलं पाणी उसळलंय. आता आपण ह्याच्यात वाटाणे टाकूया. हे बघा आपलं वाटाणे शिजले. आता आपण चेक करूया. मस्त शिजले. आता आपण गॅस बंद करूया आणि हे त्याच्यात काढूया वाटाणे आणि हे सर्व बारीक स्मॅश करूया. बारीक हे बघा ते आपण कसे वाटाणे असे बारीक फोडून घ्यायचे. हे बघा मी पोहे 1 वाटी भिजवून घेतलेले हे आपण आता याच्यात टाकूया. पोहे हे मी 1 वाटी बेसन घेतलंय हे पण आपण याच्यात टाकूया. हे मी कांदा घेतलाय हे पण याच्यात टाकूया. हे बघा लसूण आणि मिरची 2 मिरच्या लसूण हे पण आपण ह्याच्यात टाकूया. लसूण 4-5 मोठे पाकळ्या आणि मोठ्या मिडियम साईजच्या मिरची. आता आपण ह्याच्यात तिखट टाकू. चम्मच मी तिखट टाकले. चटणी त्याच्यात हळद टाकूया. हळद 1 चम्मच टाकले. मीठ आता आपण ह्याच्यात पाणी न घालता ह्याच्यानेच आपण सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे कोथिंबीर पण मी टाकून कोथिंबीर पण टाकून मी अशी टाकते. असं माझ्या पद्धतीनं कॅटलेस करून बघा.
छान लागतं. हे आता आपण सर्व मिक्स करूया. अशा पद्धतीनं हे असं मिक्स करायचं. असं मिक्स करायचं. आता आपण याचं तेल ठेवलंय मी तापत. हे असं आपण कॅटरस करूया. गॅस मी फास्ट करते. हे असं आपण आधी एका प्लेटमध्ये काढू. हे बघा. अशा पद्धतीनं सर्व आधी हातावरचं काढते व्यवस्थित. सर्व हाताला लागले. आपल्याला व्यवस्थित आकार द्यायला येतो, गोल करायचं. बघा अशा पद्धतीनं. हे बघा आता आपलं तेल तापलंय. आता आपण अशा पद्धतीनं आपलं कॅटरस छान होतं. असं वाटाण्याचं करून बघा. हे बघा आता मी उलटा करते. असं आपण फ्राय करायचं. छान होतं असं. मस्त लागतं. व्हेजिटेबल वाटाण्याचं कॅटरस. असं गोल आकाराचं पण करू शकतो आपण, त्रिकोण आकाराचं पण करू शकतोय, चौकोन आकाराचं पण करू शकतोय. आणि मी असं गोलच शेप ठेवला. अशा पद्धतीनं आता आपण हे फ्राय करूया. जरा गॅस फास्ट ठेवते. आपलं अशा पद्धतीनं तळायचं व्यवस्थित. लसूण मिरची, कांदा, तिखट, मीठ, हळद सर्व मी टाकले. याच्यात पोहे टाकले भिजवून. बेसनचं पीठ टाकलं 1 वाटी. सुरुवातीला काढते. आपले कॅटरस छान लागतं भाजीसारखं.
वाटाणे शिजवून घेतलेत मी. शिजवून ते मॅश करून त्याचा कॅटलेस बनवला. हे बघा आता आपण काढूया सर्व. हे आपण टमाटे सॉस संग पण खाऊ शकतो, पुदिन्याची चटणी संग पण लावून खाऊ शकतो, शेजवान चटणी संग पण खाऊ शकतो लावून, असं नुसतं पण खाऊ शकतो, छान लागतात. आता मी काढते सर्व. हे आपले झाले. आता मी हे दुसरे पण टाकते डबल आता सारखा. आपलं असतंय तोपर्यंत गॅस लो ठेवायचा. हे बघा आपलं हे बघा आपले कटलेट मस्त असे झालेत. अशा पद्धतीनं कटलेट आपले तयार झाले. हे बघा हे मटकीचा रस्सा बटाटा टाकून हे मी आता केले कॅटलेस. भातासंग खाऊ शकतो आपण. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.